धन्यवाद. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. मॅचला इथून सुरुवात होते. रोहित भोईर यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. पाचापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. धर्मवीर चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. रोहित भोईर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत, जे विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायत पाचापूरचे. युवा कार्यकर्ते आहेत सन्माननीय तानाजी भोईर साहेब यांचे सुपुत्र, आणि त्यांचा शुभ सन्मान आपण संजयजी वारगडे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करत आहोत. मायची श्वाल सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी रोहित तानाजी भोईर यांना आपण सन्मानित करत आहोत. आपल्या मुख्य व्यासपीठावरती पाहू शकाल या स्पर्धेचे प्रणेते संजयजी वारगडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न केला जातोय. धन्यवाद रोहित भोईर, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. सामना चालू करायचा आहे लगेचच. आपण पाहतोय बाबा स्पोर्ट्स खेळे संघ आपला 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये दाखल करा. मॅचला प्रारंभ होतोय. इथून मात्र आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती भावेश पाटील आणि त्याच्या साथीने फलंदाज गणेश जाधवला. पहिला बॉल संदीप पाटील यांचा अकुट टप्प्याचा बॉल, चांगला फटका आहे, दमदार फटका आहे. डीप मिड विकेट क्षेत्राकडे बॉलला खेळून काढलाय आणि पहिल्याच बॉलवरती भावेश पाटीलच्या बॅटमधून हा देखना चौकार येतोय. चौकारनं टीमचं खातं खोललं जाईल 4 अंकावरती. चार धाब्याने टीमचा अकाउंट ओपन होतं. धावसंख्या 4 अंकावरती. थोडासा बॉडीवरती बॉल येत होता, परंतु चांगल्या पद्धतीने भावेश पाटीलनं त्याला डिफेन्स केला आणि डीप मिड विकेटचं क्षेत्र शोधलं. संदीप पाटील राऊंड द विकेटनं षटकातला पुढचा बॉल घेऊन येतील. भावेशसाठी समोरच्या दिशेने खेळायचं होतं, परंतु फटका फसलाय हवेमध्ये बॉल, आणि त्यानंतर इथे तुषारने हा झेल टिपलाय आणि अखेरकार इथे भावेश पाटीलला माघारी परत जावं लागेल. पहिला धक्का श्री गणेश शांतीनगर दाभाड या संघाला. भावेश पाटील बॅक टू द डगआउट. विकेट आहे, कारण भावेश पाटीलने देखील दाभाड टीमसाठी खूप क्रिकेट खेळलाय आणि त्याची विकेट आल्यानंतर सेलिब्रेशन पाहायला मिळते. डाव्या हाताचा फलंदाज भावेश पाटील बाद झालाय आणि त्यानंतर नवीन मैदानात आतमध्ये फलंदाज दाखल होत असताना साईनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिलीच विकेट 4 अंकावरती. पहिला धक्का. 4 ओव्हरची मॅच आहे. दुसऱ्या फेरीला इथे सुरुवात झाली आहे. शांतीनगर दाभाड विपक्ष बाबा स्पोर्ट्स केळे अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते दुपारच्या सत्रामध्ये. संदीप पाटील अँड कंपनी या संघाला किती धावांपर्यंत रोखण्यासाठी प्रयत्नशील असतील. राईट अप मोर द विकेटनं मात्र थोडीशी पदतालिकेमध्ये चुका पाहायला मिळत आहेत. गोलंदाज त्या क्षणाला थांबला गेला आणि थांबणं देखील तितकंच गरजेचं आहे. अनेक मान्यवर या स्पर्धेमध्ये आपण कालच्या दिवसापासून पाहिले. राईट अप मोर द विकेटनं पुढचा बॉल साईनाथसाठी. त्यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये बॉल आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलं आणि साईनाथ देखील इथे बाद होईल. फुल टॉस बॉलवरती खराब विकेट. बॅक टू बॅक दुसरी विकेट आली आहे शांतीनगर दाभाड संघाची. करा या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानात दाखल होत असताना बॅटिंग करण्याकरता
तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटर अनिल वाघे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक बाजूने विकेट्स गमावल्या, दुसऱ्या बाजूने पाहिलं तर धावसंख्या देखील रोखली गेली आहे. अत्यंत उत्तम दर्जाची गोलंदाजी आणि उत्तम क्षेत्ररक्षणाची साथ मिळताना पाहायला मिळते पापा स्पोर्ट्स केळी संघाकडून. राईट अमोर द विकेटचा पुढचा बॉल अनिल वाघेसाठी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मिस्टाईम स्ट्रोक. ओ माय गॉड, एक सोपा झेल इथे धरती मातेला दान केलाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये त्या क्षेत्ररक्षण या अगोदर सुरेख झेल टिपला होता, परंतु या क्षणाला त्याची चुकी पाहायला मिळाली आणि झेल ड्रॉप झालाय. अनिल वाघेला मिळालेलं डावातलं पहिलं जीवनदान आपण पाहतोय. एखाद्या चांगल्या फलंदाजाला ज्या वेळेला जीवनदान मिळतं त्यावेळेला त्या जीवनदानाचा फलंदाज योग्य रीतीने मात्र फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतो. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 6 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. हॅट्रिकची संधी गमावली गेली. विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली असती संदीप पाटील यांची. यावेळेला मात्र पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये आणि तोच क्षेत्ररक्षक. वारंवार या चुका पाहायला मिळत आहेत. संदीप चांगली गोलंदाजी करतायत, परंतु थोडेसे निराश असतील क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षकांकडून. कारण ज्या पद्धतीने संदीप संधी निर्माण करतोय फलंदाजांना बाद करण्याची, ती संधी त्या ठिकाणी गमावली जाते आणि त्याच नंतर धावा देखील येताना पाहायला मिळत आहेत. 7 धावा धावफलकावरती शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. लाजवाब गोलंदाजी संदीप पाटील यांची. राईट अमोर द विकेट अंतिम बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा झेलची संधी निर्माण झाली होती पॉइंट क्षेत्रामधून, परंतु बॉल निघून गेला डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी आलाय दमदार चौकार. पहिला षटकाचा खेळ ते मात्र समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या 11 धावा 2 विकेट्स. महत्वपूर्ण विकेट होती. दोन्ही विकेट्स मात्र पाहिलं तर खूप महत्वाच्या होत्या. अनिल वाघे आणि गणेश जाधवला मिळाले हे जीवनदान कुठपर्यंत मात्र महागात ठरेल. षटक क्रमांक 2 मध्ये इथून गोलंदाजी करण्याकरिता आणि त्याचनंतर या ठिकाणी पापा स्पोर्ट्स केळी संघाचा 12th मॅन नाही आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी 2 धावांची पेनल्टी ही बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळेल. अर्थातच त्या ऍड 2 धावा केल्या जातील. धावसंख्या 13 वरती राहील. षटक क्रमांक 2 मध्ये प्रतीकला आपण पाहतोय गोलंदाजी करताना. फील्ड रचनेमध्ये थोडासा बदल घडवला जातोय. पहिल्या षटकामध्ये संदीप पाटीलने संधी निर्माण करून दिली होती विकेट्स घेण्याकरिता, परंतु क्षेत्ररक्षकांच्या वारंवार चुका पाहायला मिळाल्या. खरं तर अगदी केळेगाव म्हटलं तर छोटंसं गाव आणि या छोट्याशा गावातील हा संघ संदीप पाटील यांच्या तालमीमध्ये खेळताना आपण पाहतोय. राईट अम ओव्हर द विकेटचा इथून मात्र मारा केला जाईल फलंदाज अनिल वाघेच्या विरोधामध्ये. अनिल वाघेला वारंवार 2 जीवनदान मिळालेत, मात्र त्याचा अधिक फायदा उचलण्याचा प्रयत्न तो या मॅच मध्ये करेल का? राईट अम ओव्हर द विकेट पहिला बॉल. यावेळेला शफल झाले. प्रॉपर टायमिंग आहे. बॉलला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. अनिल वाघेला मागील षटकामध्ये एक जीवनदान जरूर मिळालं होतं आणि त्याने त्याच्या विकेटचं खऱ्या अर्थानं महत्व पटवून दिलं. हा षटकार जसा आला ना तसे नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाचे डोळे देखील उघडे झाले असतील. धावसंख्या 19 अंकावरती. जबरदस्त स्ट्रोक अनिल वाघेच्या बॅटमधून आलाय. प्रतीक पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला स्क्वेअर लेग मध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. एक धाव तर मात्र जरूर मिळते. दुसरी धाव अगदी वेगाने कंप्लीट केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 1 रन शॉटचा इशारा देखील या ठिकाणी येतोय. सिंगल धाव या ठिकाणी गृहीत धरली जाईल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. यानंतरचा होणारा सामना आई गावदेवी स्पोर्ट दिगाशी विपक्ष जय हनुमान क्रिकेट संघ मैंदे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्या भेटीला येईल. फर्स्ट इनिंग नंतर या सामन्याचा टॉस देखील केला जाईल.
प्रतीक षटकातला पुढचा बॉल घेऊन येतोय. फुलटॉस होता काऊ कॉर्नर क्षेत्राकडे अलॉंग दी कार्पेट न. इथे देखील पाहिलं तर चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून. वारंवार त्याच चुका पाहायला मिळत आहेत. जिथे धाव होती फक्त एक, त्या मिळतील 4 धावा. आलाय चौकार. कालच्या दिवसामध्ये आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं तर शिवसेना उपनेते सन्माननीय विश्वासजी थळे साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब, त्यानंतर आपण पाहिलं तर समाज कल्याण न्यायालयाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय सोनिया पाटील साहेब हे देखील उपस्थित होते. 24 धावा धावफलकावरती आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. गोलंदाजी चांगली होती परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाही. आणि क्रिकेट या खेळामध्ये सर्वात महत्वाचं काय ना तर तुमचं क्षेत्ररक्षण. वारंवार झेल सुटल्या. त्यानंतर खरं तर जिथे 1-1, 2-2 धावा होत्या तिथे चौकार आले. खूप चुका क्षेत्ररक्षण करताना केळे संघाकडून पाहायला मिळाल्या. 25 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना गोलंदाज प्रतीक पुढचा बॉल घेऊन. ही लाईन लेंथ खूप चांगली आहे. गणेशच्या विरोधामध्ये ही लाईन लेंथ अत्यंत उत्तम पाहायला मिळाली. खूप सुरेख लाईन लेंथ राखली गेली प्रतीकच्या माध्यमातून. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अंतिम बॉल. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. सलगचा दुसरा बॉल डॉट आलाय. अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच कौतुकास्पद कामगिरी प्रतीकची. गणेश सारख्या फलंदाजाला त्याने त्या ठिकाणी बांधून ठेवलं गेलं, बंदिस्त केलं. कोणत्या प्रकारचा मोठा स्ट्रोक मारू दिला नाही. चांगली गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद, 2 गडी बाद, 25. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जात असताना आपण पाहतोय शरद जाधव यांना. पहिल्या 2 षटकामध्ये खरं तर दोन्ही संघांची कामगिरी चांगली राहिली आहे. 2 विकेट्स आल्या. यानंतर होणारा सामना आई गावदेवी स्पोर्ट दिगाशी आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ असेल अर्थातच जय हनुमान क्रिकेट संघ मैंदे. स्पर्धेचा 3रा दिवस. आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली आयोजित धर्मवीर चषक 2025 हा रणसंग्राम आपण पाहतोय. उद्या नक्कीच या मैदानाच्या अवतीभोवती भरभरून प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. विशेषतः आयवा कॅचसाठी. दरवर्षी एक नव्याने काहीतरी करण्याची संकल्पना आई गावदेवी स्पोर्ट वडवली नेहमीच करत असतं. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज निलेश हिंदोळेला आणलाय. कॅप्टन आहे टीमचा. कर्णधाराची भूमिका त्याला आता चोख बजवावी लागेल कारण आघाडीच्या 2 षटकामध्ये धावांची लयलूट झाली. तब्बल 25 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेलेत. स्ट्रायकर एंड वरती अनिल वाघे. त्याच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिला जरूर. ओव्हर द विकेटने चेंडू डिलिव्हर केला जाईल. यावेळेला मात्र अकुट टप्प्याचा बॉल हुक केला अगदी एसटीच्या वरून, एसटी रक्षकाच्या वरून बॉल निघून गेलाय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. एकोणतीस धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. यावेळेला मात्र स्विंग अँड मिस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आउट ऑफ द लेग स्टंप आणि त्यानंतर पंचांचा वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा फलक आपण पाहिला तर धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 30 धावा. निलेश शिंदोळे इथून मात्र थोडीशी महागडी गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. एकमेव चेंडूचा खेळ झाला. 5 धावा त्यांनी खर्च केल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. अकुट टप्प्याचा बॉल मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली.
आणि अखेरकार ही झेल देखील ड्रॉप झाली आहे. सातत्याने वारंवार क्षेत्ररक्षण करताना चुका पाहायला मिळाल्या आणि इथून मात्र धावा मिळतील त्या एकंदरीत 3 धावा आणि शांतीनगर दाभाड टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल 3च्या सहाय्यानं 33 धावा. पुढचा बॉल यावेळेला निलेचा स्विंग अँड बेस सिलेक्ट कटर बॉलचा वापर केला गेला. खूप चांगल्या पद्धतीने हा बॉल हाताळला गेला. ज्या वेळेला तुम्ही स्विंग गोलंदाजी करता त्यावेळेला तुमची अचूकता योग्य असणं गरजेचं आहे आणि खरं तर ती अचूकता निलेश शिंदोळेकडून पाहायला मिळाली. टीमचा कर्णधार आहे, कर्णधाराची भूमिका अत्यंत महत्वाची असते, मग खेळ कोणताही असू द्या. खरं तर निलेश शिंदोळे इथून धावा रोखाव्या लागतील. धावफलक आपण पाहिला तर तब्बल 33 धावा धावफलकावरती लागले. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. निलेश शिंदोळे विरुद्ध आपण पाहतोय गणेश जाधवला. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज बेस्ट आहे, फलंदाज बेस्ट आहे. गणेश आतापर्यंत स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. ज्या धावा आल्या त्या अनिल वाघेच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्या. त्यामध्ये 2 चौकार 1 षटकार आपण पाहिला. अकुट टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, थोडासा बाउन्स पाहायला मिळाला आणि त्यानंतर डॉट बॉल. धावसंख्या रोखली गेली आहे 33 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात एकंदरीत 33 धावा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. सन्माननीय विनोदजी वारगडे साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभागमन. नाशिकवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी पोहोचलेत आणि खरं तर 9चा इशारा इकडून झालाय. पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये नक्की काय घडलंय. 1+1 एकंदरीत 2 धावा तर जरूर मिळतील. फ्रीटची संधी आता निर्माण झाली आहे अनिल वाघेला. 2 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 35 धावा धावफलकावरती आहेत. निश्चितपणाने विनोद दादा वारगडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कट्टर शिवसैनिक म्हणून चर्चेत आहेत. खरं तर अशा शिवसैनिकांची महाराष्ट्राला गरज आहे. यावेळेला अकुट टप्प्याचा बॉल आणि त्याला लॉफ्ट केला गेलाय. फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर 4 धावाचा आणि देखना स्ट्रोक आलाय. अनिल वाघे ऑन फायर. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 39. पहा, पहिल्या षटकामध्ये धावा होत्या एकंदरीत 13, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 12 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 14 आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 39 धावा. अजून देखील पाहिलं तर अनिल वाघे खूप चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. आज खऱ्या अर्थानं त्याला 2 जीवनदान मिळाली आणि योग्य त्याने त्या जीवनदानाचा फायदा घेतलाय. खरं तर सोपे झेल ड्रॉप झाले आणि त्यानंतर त्याने मागे फिरून न पाहता पुढे काय करायचंय तेच ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आणि त्या पद्धतीची बॅटिंग अनिल वाघेची या मॅच मध्ये राहिली आहे. षटक क्रमांक 4 अंतिम षटक आणि इथून मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. निखिल येतोय गोलंदाजीसाठी. प्रारंभ होतो इथून मात्र 4थ्या षटकासाठी निखिल या गोलंदाजाची निवड केली आहे बाबा स्पोर्ट्स केळे संघाने.
आतापर्यंत आपण पाहिलं तर 13च्या सरासरीने बॅटिंग करताना आपण पाहतोय शांतीनगर दाभाड संघाच्या फलंदाजांना. संपूर्ण श्रेय जाईल या डावामध्ये अनिल वाघेला. अत्यंत घातक फलंदाजी करतोय. 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलाय. निखिलचा पहिला बॉल, पहिलाच बॉल शॉर्ट पुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल. बॉलला पाठवून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे 7 धावांसाठी ठोकलाय षटकार. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. पहिल्याच बॉलवरती आक्रमकता दाखवली गेली गणेश जाधवच्या माध्यमातून. पुलर लेनचा बॉल आहे. व्हाईट यॉर्करचा वापर केलाय गोलंदाजांना आणि तिथे सक्सेसफुल झालाय. ही लाईन लेंथ खूप योग्य आहे कारण या अगोदर हाफ ट्रॅकर बॉल होता त्याला पूल केला, सक्सेसफुल झाला. त्यानंतर व्हाईट यॉर्कर आणि तिथे यशस्वी. यावेळेला मात्र पाहू शकाल आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे आणि त्यानंतर पंचांचा वाईटचा इशारा झाला. एक्स्ट्रा रनने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 46 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली धावसंख्या दुपारच्या सत्रामध्ये उभी करत असताना श्री गणेश शांतीनगर दाभाड संघ. षटकातला पुढचा बॉल, त्यावेळेला फुल टॉस होता परंतु कनेक्शन व्यवस्थितरित्या झालेलं नाही आणि चेंडू लँड होईल नोमॅन्स मध्ये. आणि त्यानंतर पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. अखेरकार तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात आहेत आणि तिसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या संपादन केली आहे. 3 धावा इथे ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये आणि धावसंख्या 3 ने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचते ती मात्र 49. पुढचा बॉल, यावेळेला मात्र यष्ट्यांचा फर्निचर उद्ध्वस्त केलाय. योग्य लाईन लेंथ राखले निखिलनं आणि अखेरकार अनिल वाघे इथे बाद होईल. धक्का क्रमांक या ठिकाणी तिसरा बसतो आहे श्री गणेश दाभाड संघाला. दोन्ही टीम्सचे कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या ठिकाणी टॉस होईल. दुसऱ्या फेरीतील सामना क्रमांक 2 आई गावदेवी स्पोर्ट्स दिगाशी आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ असणार आहे जय हनुमान क्रिकेट संघ मैंदे. या ठिकाणी ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सल्लागार सन्माननीय सुनीलजी थाळके आपल्या आयोजकांच्या वतीने या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. तर विनंती असेल आपण मंचावरती या. सुनील थाळके. पुढचा बॉल समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. निस्ताम स्ट्रोक संदीप पाटील. बॉल खाली चुकी होणार नाहीये. अखेरकार अंतिम बॉल वरती देखील आली विकेट. एक बॉल बाकी.
जाधव स्ट्रायकर एंडवरती. टीमचे प्रमुख खेळाडू यावेळेला बॉलला लॉफ्ट केला, परंतु क्षेत्ररक्षक व्हेरी नाईस कॅच, खूप सुरेख झेल टिपला गेला आणि इथून मात्र शरद जाधव देखील जातील डगआउटला. पहिल्या डावाचा खेळ संपला आणि ते विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज निखिल आणि इथून मात्र धावसंख्या 49 वरती आणि विजयासाठी लक्ष गाठायचं आहे 24 बॉल 50 धावा. तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. सन्माननीय विनोद गडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. असे या ठिकाणी टॉस होतोय. दुसऱ्या फेरीतील सामना क्रमांक 2 आपण टॉस करत आहोत. महिंदे विपक्ष दिगाशी. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय सन्माननीय विनोदजी वारगडे साहेब जे नाशिकहून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी पोहोचलेत आणि त्यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. आणि आलाय देखील काटा. मी मान्यवरांना विनंती करेन पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं. उमेश फक्त निर्णय कळवा. फिल्डिंग नक्की दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी आपल्याला अभिजित अंदाडे यांचा आवाज ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच. तर या ठिकाणी स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आपल्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय विनोदजी वारगडे आमच्या समवेत उपस्थित आहेत. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या गावचा आणि त्यांचा शुभ सन्मान मी सन्माननीय जगनजी अंदाडे साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय विनोदजी वारगडे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतो या स्पर्धेनिमित्त. जगन अंदाडे तर या ठिकाणी योगेश पाटील केळे यांच्याकडून बाबा स्पोर्ट्स केळे संघाला शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद योगेश पाटील. जाऊया दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. आपल्याला अभिजित अंदाडे यांचा आवाज ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर संपूर्ण ग्रामस्थांचा स्वागत सन्मान हा आपण रविवारी अर्थातच उद्याच्या दिवशी करणार आहोत. त्यामुळे ग्रामस्थाने मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. नक्कीच विनोदजी वारगडे नाशिकवरून खास धर्मवीर चषक यांच्या सामन्यामध्ये नक्कीच नाशिकवरून सामने बघण्यासाठी आलेले आहेत. संजय वारगडे यांच्या शब्दाखातीर इथे ते उपस्थित राहिलेले आहेत आणि उद्या सुद्धा उपस्थित राहणार आहेत नक्कीच. आणि आपण सत्कार सन्मान सर्व गावकऱ्यांचा, वडवली गावातील सर्व गावकऱ्यांचा आपण नक्कीच उद्या सत्कार सन्मान करणार आहोत. तरी सर्वांनी उपस्थित राहा. त्या दरम्यान सामन्याला होतीये सुरुवात. महत्त्वपूर्ण सामना, दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना. शांतीनगर दाभाड आणि त्यांच्या विपक्ष बाबा स्पोर्ट केल्ले. 50 धावांचं आव्हान आहे केल्ले संघासमोर. सलामीची पारंपरिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. संदीप पाटील आणि त्यांच्यासोबत सलामीला फलंदाजीसाठी येत आहे निलेश हिंदोळे. केल्ले संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित नाहीये. त्याच्यामुळे नक्कीच पेनल्टी त्यांना दिलेली आहे. 2 धावांची पेनल्टी दिलेली आहे आणि ती नक्कीच आपण एका नक्कीच टार्गेट आपण 50 धावांचं आव्हान आहे. तर आपण नक्कीच 50 + 2 असं 52 धावांचं आव्हान ऍड केलेले. ओके ठीक आहे. पेनल्टी ऍड करून 50 धावांचं आव्हान इथे किल्ले संघासमोर ठेवलेला आहे. तर सामन्याला होतीये सुरुवात. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येत आहेत शरद येत आहेत दाभाड संघाकडून. संदीप असेल स्ट्राईकला. संदीप पाटील
पहिला चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू होता, मात्र लाईन बघावी लागेल. पंचांचे हात समांतर, अवांतर धाव. वाईट चेंडू आलाय. पहिला चेंडू नक्कीच चांगला सामना मैदानाच्या आत मध्ये महत्वपूर्ण सामना आहे. दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना आपण बघतोय. बाबा स्पोर्ट किल्ले आणि शांतीनगर दाभाड असा सामना. 50 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे दाभाड संघाने किल्ले संघासमोर. सुरुवात चांगली झालेली नाही. अवांतर धावेने संघाचा श्री गणेश झालाय किल्ले संघाचा. चांगला चेंडू, चांगला कमबॅक बघायला मिळतोय. लाऊड अपील केलं जातंय शरद यांच्या मार्फत, मात्र अपील फेटाळून लावली आहे आणि नक्कीच निर्धाव चेंडू होईल. चांगला कमबॅक. वाईट चेंडू नंतर एक चांगला कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच कुठेतरी रणनीतीमध्ये बदल सुद्धा बघायला मिळतोय या सामन्यामध्ये. मागच्या सामन्यामध्ये गणेश जाधव याने पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. मेडन ओव्हर आपल्याला त्याच्या मार्फत बघायला मिळालं होतं, मात्र रणनीतीमध्ये कुठेतरी चेंज दिसतोय. शरद येत आहेत गोलंदाजीसाठी. नक्कीच पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी चांगला बॉल टाकला या षटकामध्ये. पहिला चेंडू, त्यानंतर परत एकदा लाईन मध्ये थोडासा बिघाड, कुठेतरी ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरून चेंडू निघून जातोय. वाईट चेंडू. अजून एक अवांतर धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 3 यॉर्कर चेंडू होते, मात्र लाईन मध्ये थोडासा बिघाड आपल्याला बघायला मिळतोय शरद याचा आणि 2 अवांतर धावा खर्च केल्यात शरद याने. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. आता मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. परत एकदा अपील केलं जाते. परत एकदा पंचांचे हात समांतर आपल्याला बघायला मिळत आहेत आणि नक्कीच वाईट चेंडूचा इशारा येतोय आणि इथे आगमन झालेला आहे 32-32 स्पोर्ट चे करता धरता निखिलजी अंधाडे साहेब, ज्यांच्या मार्फत आई गावदेवी स्पोर्ट वडवली संघासाठी तब्बल 60 टी शर्ट स्पॉन्सर्ड केलेले आहेत त्यांनी यावर्षी. त्यांचं शुभ आगमन इथे झालेले आहे. खूप खूप स्वागत आहे साहेब तुमचं. नक्कीच खराब गोलंदाजी. आतापर्यंत 3 वाईट चेंडू आपल्याला बघायला मिळालेत शरद याच्या मार्फत. 50 धावांचं आव्हान आहे. सुरुवात चांगली झाली आहे केले संघासाठी. 3 वाईट चेंडू बघायला मिळत आहेत. आतापर्यंत 1 चेंडू फेकून झालाय या ओव्हरमध्ये. आता मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न होता. प्रत्येक चेंडूवर अपील केली जाते, मात्र पंच दक्ष आपल्याला बघायला मिळत आहेत. अपील फेटाळून लावतायत. निधाव चेंडूची समाप्ती होईल. ओव्हरपिच चेंडू होता, त्याला लॉंग ऑफ च्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसला आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू निघून गेला होता. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू, फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल चेंडू, सीमा पार षटकार. होता आणि हवा तसा फायदा इथे घेतलाय फलंदाज संदीप पाटील याने. मी म्हणालो होतो रणनीतीमध्ये कुठेतरी बदल केला होता. पहिल्या मॅच मध्ये गणेश जाधव याने पॉवर प्लेचे षटक हाताळलं होतं, मेडन ओव्हर टाकली होती, मात्र रणनीतीमध्ये कुठेतरी चेंज झाला या सामन्यामध्ये. शरद आले आणि शरद कुठेतरी महाग ठरतायत या सामन्यामध्ये. आव्हान तेवढं मोठं नाहीये. सुरुवात चांगली झाली आहे केले संघाची, मात्र कमबॅक करावं लागेल इथे शरद याला. आता मात्र समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू, सीमा पार चौकार. चेंडू होता आणि गॅप मध्ये खेळून काढला होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट करून चेंडू निघून गेला होता लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. चांगली फलंदाजी संदीप पाटीलच्या बॅट मधून 2 मोठे फटके आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी संदीप पाटील. आता मात्र नक्कीच चांगला चेंडू गुड लेंथवर हाताळला होता. चेंडूने समोरून थोडीशी उचली घेतली होती आणि विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला होता. निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक शरद याच्या मार्फत आपल्याला बघायला मिळतोय. 2 मोठे फटके आले होते, मात्र लाईन आणि लेंथ मध्ये सुद्धा थोडासा बदल आपल्याला बघायला मिळाला या चेंडूवर आणि त्याचाच फायदा झाला. एक निर्धाव चेंडू नक्कीच
बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू शिल्लक असेल या महत्वपूर्ण पॉवर प्लेच्या षटकाचा. काय चेंडू आहे, समोरून चेंडूने उचली घेतली होती, समजलेलं नाहीये इथे फलंदाज संदीप याला. आणि एका ओव्हरची समाप्ती, एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे स्कोरबोर्डवर 13 धावा. नक्कीच शेवटचे 2 चेंडू चांगले हाताळले शरद याने, कमबॅक करून दिले इथे दाभाड संघाला. मात्र चांगली फलंदाजी आतापर्यंत संदीप पाटील याची राहिली आहे. 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून सुद्धा आलेत. मात्र बघावं लागेल, दाभाड संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. मात्र ती गोलंदाजी ची धार मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल. 50 धावांचं आव्हान आहे. 13 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. अजूनही गरज असेल, चेंडू शिल्लक असतील 18 आणि धावांची गरज असेल 37. 37, 18 चेंडू आणि 37 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. यानंतरचा सामना दिघाशी आणि आई गावदेवी दिघाशी आणि जय हनुमान मैंदे, बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. विनोदजी वारगडे साहेब यांच्या नक्कीच माध्यमातून या स्पर्धेसाठी चेंडू, आपल्याला चेंडूची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नक्कीच दरवर्षी त्यांचं सहाय्य असतं या स्पर्धेसाठी आणि यावर्षी सुद्धा चेंडूंची व्यवस्था त्यांच्या मार्फत आपल्याला लाभलेली आहे. खूप खूप धन्यवाद असतील साहेब तुमचं. नक्कीच दरवर्षी त्यांचा हातभार या स्पर्धेसाठी लागत असतो. नक्कीच मैंदे संघ खूप फॉर्म मध्ये आहे यावर्षी. नक्कीच रुपेश सुद्धा फॉर्म मध्ये, कुठेतरी लेट उतरतोय फलंदाजीसाठी. मात्र क्षमता सर्व खेळाडूंकडे आहे या मैंदे संघाच्या. एक चांगला सामना आपल्याला बघायला मिळेल यानंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा धर्मवीर चषक 2025-26. 18 चेंडू 37 धावा असं समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. गणेश जाधव येतोय. मी म्हणालो होतो मागच्या सामन्यामध्ये मेडन ओव्हर या खेळाडूने टाकली होती. व्यावसायिक क्रिकेट सुद्धा खेळत असतो भिवंडी ओपन फॉर्मॅटमध्ये आणि तो एक्सपिरियन्स इथे जोकावा लागेल. सामना बरोबरीत आहे सध्या तरी. 18 चेंडू 37 धावांची गरज आहे आणि इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. क्षमता आहे दोन्ही खेळाडूंकडे. संदीप पाटील आणि आता स्ट्राईकला येतो आहे निलेश हिंदोळे. नक्कीच त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. आता मात्र क्षमता सिद्ध करावी लागेल. एक रफ अँड टफ फाईट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. गणेश जाधव राईट आर्म ओव्हर द विकेट. मला वाटलं होतं स्विच हिटचा प्रयत्न असेल आणि प्रयत्न केलाय, प्रयत्न फसलाय. पहिला झटका बसतोय केल्ले संघाला. निलेश हिंदोळे बॅक टू द पॅव्हेलियन. नक्कीच कुठेतरी रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र गोलंदाज खूप चपल आहे. गणेश जाधव याने ओळखलं की कुठेतरी रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न करतोय. लाईन चेंडूची चेंज केली, कुठेतरी लेग स्टंपच्या खूपच बाहेर हा चेंडू हाताळला होता. मात्र तिथून स्वीप करण्याचा प्रयत्न होता निलेश याचा. मात्र बॅटची वरची एज घेतली आहे आणि सहज सोपा झेल इथे समाप्त केला होता विकेट किपरने. पहिला झटका बसतोय केल्ले संघाला निलेश याच्या रूपाने आणि मोठा झटका म्हणता येईल. निलेश याच्याकडे क्षमता आहे क्रिकेटिंग शॉट खेळण्याची. मात्र नक्कीच कुठेतरी इथे आपल्या जाल्यामध्ये अडकावलं गणेश जाधव याने. तुषार येतोय फलंदाजीसाठी. 1 डाऊनला डावखुरी हाताचा फलंदाज तुषार. तनू याला सुद्धा आपण ऍक्शन मध्ये बघणार आहोत पुढच्या सामन्यामध्ये मैंदे संघाकडून गोलंदाजीसाठी. दरम्यान गणेश जाधव चांगली गोलंदाजी करतोय. ओव्हरपिच चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं. एकच धाव येईल या चेंडूवर. चांगला कमबॅक करून देतोय गणेश जाधव. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर चांगला कमबॅक, पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली आणि या चेंडूवर 1 धाव येईल. आता मात्र एक बिग फाईट, 2 मोठे खेळाडू आमने सामने येत आहेत. संदीप पाटील आणि गणेश जाधव जे आपल्याला मागच्या वर्षीच्या
ओमसाई क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीगमध्ये एकाच संघामध्ये खेळताना दिसत होते. दुंदारामजी गोंदली साहेब यांचं शुभागमन होत आहे आजच्या या दुपारच्या सत्रामध्ये. नक्कीच मागचे 2 दिवस झाले कंटिन्यू त्यांची हजेरी लावली. आता मात्र एज अँड टेकन, मोठा झटका बसतोय केल्ले संघाला. संदीप पाटील बॅक टू द पेव्हिलियन. मोठा झटका म्हणता येईल. संदीप पाटील बॅक टू द पेव्हिलियन. शॉर्ट पिच गुड लेंथ हाताला होता हा चेंडू. बॅटची वरची एज घेतली आणि चेंडू निघून गेला होता विकेट किपरच्या वरून. मात्र क्षेत्ररक्षक होता तिथे आणि सहज सोपा झेल समाप्त केला आणि दुसरा झटका बसतोय इथे केल्ले संघाला. संदीप पाटील बाद होतोय. धुंदारामजी गोंदली साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. नक्कीच मागचे 2 दिवस नक्कीच 2 ते 3 दिवस झाले नक्कीच त्यांची हजेरी राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. खूप खूप स्वागत आहे साहेब तुमचं. निखिल येतोय फलंदाजीसाठी. चांगली गोलंदाजी. गणेश जाधव कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. 2 विकेट आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये त्याने प्राप्त केलेत. आता मात्र बॅकफुटला जाऊन कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय आणि एकच धाव या चेंडूवर सुद्धा येईल. चांगली गोलंदाजी. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि फक्त 2 धावा गणेश जाधव याने खर्च केलेले आहेत. समीकरण चेंज होतंय. समीकरण थोडंसं महाग होतंय केल्ले संघासाठी. चेंडू शिल्लक असतील 14 आणि धावांची गरज असेल 35. 14 चेंडू 35 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. 15 धावा आतापर्यंत स्कोअरबोर्डवर लावलेले आहेत. एक मोठा फटका आला तर नक्कीच कमबॅक करता येईल इथे केल्ले संघाला. आता मात्र नक्कीच अपील केलं जातंय आणि अपील उचलून धरलं जातंय. अजून एक झटका बसतोय केल्ले संघाला. तुषार बॅक टू द पेव्हिलियन. काय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गणेश जाधव 3 विकेट आतापर्यंत त्याने प्राप्त केल्यात आणि मोठे फटके ते बसतायत केल्ले संघाला. 3 मोठे झटके दिलेले आहेत गणेश जाधव याने आणि कुठेतरी बॅकफुटला जाताना दिसतोय आपल्याला बाबा स्पोर्ट केल्ले संघ. आता मात्र बॅकफुटला जाऊन कट केलाय. झेलची संधी होती मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जातील. नक्कीच झेलची संधी होती मात्र नक्कीच झेल सोडली जाते. धावसंख्या झाली आहे स्कोअरबोर्डवर आतापर्यंत 17 धावा आणि आता मात्र समीकरण चेंज झालंय. समीकरण शिल्लक आहे 12 चेंडू आणि 33 धावांची गरज असेल. 12-33 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच समीकरण थोडंसं कठीण झालंय केल्ले संघासाठी. 12 चेंडू शिल्लक असतील आणि 33 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. गणेश येतोय. गणेश वाघे गोलंदाजीसाठी येतोय. नक्कीच कठीण झालंय थोडासा सामना केल्ले संघासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या त्यानंतर कुठेतरी कमबॅक करून दिले इथे गणेश जाधव आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट प्राप्त केल्या होत्या.
12-33 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला असेल निखिल आणि गोलंदाजीचा भार सांभाळतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय गणेश वाघे. फुलटॉस चेंडू आहे, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. हवं तसं एलिव्हेशन नाहीये आणि अजून एक झटका बसेल इथे केरला संघाला. निखिल बॅक टू द पेव्हिलियन. फुलटॉस चेंडू होता, त्याला लॉंग ऑनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र हवं तसं कनेक्शन नव्हतं या फटक्यामध्ये आणि नक्कीच बाद होऊन परतावं लागेल इथे फलंदाज निखिल याला. नक्कीच कुठेतरी अवघड होतोय हा सामना केल्ले संघासाठी. लगातार विकेटवर विकेट गमावल्या जात आहेत केल्ले संघाकडून. मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि ते मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील इथे केल्ले संघाच्या फलंदाजांना. आता मात्र झेलची संधी आहे आणि नक्कीच झेल दान केला गेला इथे धरतीला. जीवनदान भेटतंय फलंदाजाला. नक्कीच बॅकफुटला जातो इथे केल्ले संघ. सुरुवात चांगली झाली होती, पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर गणेश जाधव यांनी ज्या 3 विकेट प्राप्त केल्या आणि तिथेच कुठेतरी बॅकफुटला गेला केल्ले संघ आणि तिथून सावरलेला नाहीये आतापर्यंत. मोठे फटके येत नाहीये सामन्यामध्ये. समीकरण खूपच अवघड होत चाललंय केल्ले संघासाठी. मोठ्या फटक्यांची गरज असेल. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसलाय आणि चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. नेधाव चेंडू. गणेश वाघे चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता बॅकफुटला जाऊन, मात्र प्रयत्न फसलाय आणि एक धाव या चेंडूवर येईल. ओव्हरची होतीये समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे स्कोरबोर्डवर 20 धावा आणि चेंडू शिल्लक असतील 6 आणि धाव्यांची गरज असेल 30. 6-30 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. राजेश येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन 6 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. नितीन गोष्टे माजी उपसरपंच तलवली यांचं शुभागमन झालेलं आहे या धर्मवीर चषक 2020-25 मध्ये. खूप खूप स्वागत आहे तुमचं. नितीनजी पस्टे साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. धर्मवीर चषक 2025 माजी उपसरपंच आहेत तलवली गावचे, त्यांनी इथे उपस्थिती लावली आहे. खूप खूप स्वागत आहे साहेब तुमचं धर्मवीर चषक 2020-25 मध्ये.
झेलची संधी आहे आणि यावेळेला मात्र संधीचं सोनं गेलं गेलंय. अजून एक विकेट अजून एक झटका बसतो इथे केले. नक्कीच औपचारिकता शिल्लक राहिली आहे या सामन्यामध्ये. चांगली सुरुवात झाली होती केल्ले संघाची, मात्र नक्कीच त्या सुरुवातीचा फायदा घेता आलेला नाहीये त्या बाकीच्या फलंदाजांना. गणेश जाधव ने जी ओव्हर टाकली होती 3 विकेट त्याने प्राप्त केल्या होत्या आणि तिथेच कुठेतरी पिछाडीवर राहिला इथे केल्ले संघ आणि कुठेतरी आगेकूच करतोय इथे दाभाड संघ. आता मात्र दांडी गोल, अजून एक झटका बसतो इथे केल्ले संघाला. संघासाठी सुंदर अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. आणि ते